कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब, तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, मंचावरील सर्व मान्यवर, कारखान्याचं संचालक मंडळ आणि कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी आणि कामगार मित्रांनो, आज या सर्वसाधारण सभेमध्ये शांतपणे जरा ऐका, जरा 2 मिनिट अजितराव बोला. या सर्वसाधारण सभेमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये बोलण्याचा हा माझा पहिलाच योग आहे. कारखान्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वास मागण्याच्या प्रक्रियेत मी आणि माझा पक्षही सहभागी होतो. ते जे दायित्व तुम्ही सर्वांनी टाकलं त्याची एक चौकट होती आणि त्या चौकटीनुसार कारखाना कर्जमुक्त व्हावा, ज्या अपेक्षेने सभासदांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्या दिशेने वाटचाल व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं जो मंच होता त्या मंचावर अनेक वेळा त्या संदर्भातल्या अनेक सूचना त्या चौकटीत राहून आम्ही केलेल्या आहेत. आमचा एक संचालक आहे, तुमच्या सर्वांचा आभार. त्याच्या वतीनं सुद्धा अनेक गोष्टी संचालक मंडळापर्यंत यापूर्वी पोहोचवलेल्या आहेत, परंतु त्या चौकटीत राहिल्यामुळे आणि त्या चौकटीत आम्ही काय मांडतोय हे सभासदांपर्यंत, उत्पादकांपर्यंत कदाचित पोहोचलं नसल्यामुळे संभ्रमाची काही अवस्था निर्माण होऊ शकते, तशी ती जाणवत होती. आणि म्हणून काही गोष्टी अत्यंत मुद्देसूद, मला माहिती आहे वेळ झालेला आहे, अत्यंत पिन पॉइंट सभासदांना माहीत व्हाव्यात म्हणून आपल्या पुढे बोलणार आहे. या सगळ्या सभेत सर्वांनी मागचा गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल संचालक मंडळाचं, सत्ताधाऱ्यांचं, कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. नवीन हंगाम सुरू करण्यासाठी वित्त ही आवश्यक गोष्ट होती, त्यासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता होती. ते कर्ज काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. ज्यांनी ते प्रयत्न केले, ज्यांनी ते कर्ज दिलं आणि त्यामुळे नवीन हंगामासाठी वित्त उपलब्ध झालं, या सगळ्या प्रयत्नात ज्यांनी भागीदारी केली त्यांचं सुद्धा अभिनंदन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. या सगळ्या प्रक्रियेत कामगारांनी आतोनात त्याग केलेला आहे. अनेक दिवस त्यांनी पगार न घेता काम केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. कामगार आणि शेतकरी या दोघांच्या मदतीशिवाय हा कारखाना चालू शकणार नाही, हे वास्तव आपण सगळ्यांनी स्वीकारलं. त्याबद्दल सुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो. अहवालावर बोलायला पाहिजे, मी मुद्दे काढलेत, वेळ तेवढा नाही आहे, त्यामुळे फक्त ॲक्शन प्लॅनच्या बद्दल 4 गोष्टी सांगून मी खाली बसणार आहे. माझ्या अगोदरच्या मित्रांनी काय चुका आहेत, आजार काय आहे याच्याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अहवालाचे मुद्दे पान नंबर सहित आणि मुद्द्यासहित न बोलता मी ॲक्शन प्लॅनवर येतो आहे. 3च गोष्टीचा विचार आम्ही गेली अनेक वर्ष आतल्या संचालक मंडळाच्या पार्श्वभूमीवर ज्या बैठका झाल्या त्यात मांडत आलेलो आहे. त्याचा आधार काय आहे? सत्तेवर आल्यानंतर या कारखान्याचं नक्की काय दुखणं आहे याचा निदान करण्यासाठी VSIची एक टीम अकोल्यामध्ये आली. अजित पवारांनी विशेष प्रयत्न करून ती टीम पाठवली आणि ह्या कारखान्यात नक्की काय बिनसलंय याचा शोध घेतला. त्यांनी जो VSIने शोध घेतला त्या आधारावर त्यांनी काही रिकमेंडेशन्स केल्या. त्या रिकमेंडेशनचा आमच्या बुद्धीप्रमाणे सहकारात अनुभव तितकासा नाही हे मान्य करून सुद्धा आम्ही अभ्यास केला आणि आमच्या आकलनाप्रमाणे आणि VSIने जे काही सूचना केल्या त्याच्या प्रकाशामध्ये निवडणूक झाल्यानंतर आणि सत्ता आल्यानंतर 3 महिन्याच्या आत
एक ऍक्शन प्लॅन तुम्हाला सादर केलेला होता. या ऍक्शन प्लॅनची तशीच्या तशी कॉपी आज मी परत या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या ऍक्शन प्लॅनवर तो परिपूर्ण नाही, पण काही एक फ्रेमवर्क होती, त्याच्यावर काम व्हावं अशी आमची अपेक्षा होती. कारखान्याच्या चालू राहण्याच्यासाठी काही अडथळा आमच्याकडून येता कामा नये याचं आकलन कम्युनिस्ट म्हणून आम्हाला आहे. सहकार ही वेगळी गोष्ट असते आणि सरकारशी लढाई वेगळी गोष्ट असते याचं आकलन आहे. म्हणून ह्या ऍक्शन प्लॅनच्या बाबत मीडियामध्ये येऊन आम्ही बोललो नाही, जाहीरपणाने बोललो नाही, परंतु चौकटीमध्ये तुम्हाला याबद्दल सांगितलेलं होतं. पण त्याचा परिणाम असा व्हायला लागला की सभासदांना वाटायला लागलं की हेही त्यांच्यात सामील झाले की काय, आणि म्हणून नाविलाजास्तव याबद्दल काही स्पष्ट भूमिका आज सगळ्यांच्या पुढे मांडण्याची वेळ आलेली आहे. मध्यंतरी हा सगळा जो काही मांडण्याचा प्रवास आहे तो खंडित झाला, आमचं येणं कमी झालं आणि स्वाभाविकरित्या ते येण्याला इथे बसलेले जे काही वर लोक आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं नाही किंवा आमचं ऐकून घेतलं नाही अशातला भाग नाही. पण आम्ही कम्युनिस्ट लोक जी भूमिका मिळते त्याच्याशी प्रामाणिक राहून काम करतो. मध्यंतरी गुलाबी वादळ राज्यामध्ये आलं. गुलाबी वादळामध्ये आमचं जे अगोदरचं जे काही बनलेलं होतं ते सगळं विस्कटलं गेलं. आमच्यातले बरेच जण गुलाबी वादळाबरोबर गेले. आम्ही लाल वादळाबरोबर राहणं पसंत केलं आणि त्याच्यामुळे ह्या ऍक्शन प्लॅनवर तुम्ही काय करावं काय करू नये याबद्दलचा संवाद आमच्याकडूनच थांबला. तो थांबवणं आम्ही योग्य समजलं. तुम्हाला चांगले मोठे दादा मिळाले असताना आमच्यासारख्या छोट्या माणसाला फार काही त्याच्यात व्हॅल्यू आहे असं न वाटल्यामुळे आमच्या ह्या सूचना आम्ही स्थगित केलेल्या होत्या. पण आज त्या मला जाहीरपणानं परत एकदा करायच्या आहेत. 3च मुद्दे संपवणार आहे. एक, विजय देशमुखांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याचा पुनरुच्चार अनेक लोकांनी केलेला आहे. VSIनीही त्या मुद्द्याचा पुनरुच्चार केलेला होता. मी त्याच्याशी सहमत आहे. ही चूक झालेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नव्हता. उपलब्ध होण्याच्या मर्यादा भौगोलिक परिस्थितीमुळे होत्या. असलेली क्रशिंग कॅपॅसिटी मध्ये सुद्धा तालुक्याचा ऊस क्रशिंग होऊ शकला असता, तरी सुद्धा कारखान्याचं एक्सपान्शन केलं गेलं, त्यासाठी कर्ज काढलं गेलं आणि त्यामुळे कारखान्याचा ब्रेक आणि इव्हन पॉइंट हा एक्सटेंड झाला आणि त्याचे वाईट परिणाम आज तागायत आपल्याला भोगावे लागतायत. ही विजय देशमुखांनी आणि अगोदरही अनेक लोकांनी मांडलेली गोष्ट ही मला सुद्धा मान्य आहे, हे नम्रपणाने मी सांगतो. ही चूक झालेली आहे, ही बिलकुल चूक झालेली आहे. परंतु ती चूक दुर्दैवानं इरिव्हर्सिबल आहे. ही दुरुस्त करण्याच्या येण्याच्या पलीकडची आहे आणि VSIने सुद्धा त्याच्याबद्दलचं आपलं मत नोंदवलेलं आहे की आता परत 3500 वर गेलेली क्रशिंग कॅपॅसिटी तुम्हाला आता 2500 टनावर आणता येणार नाही. हे वास्तव आपल्याला स्वीकारूनच प्रश्नाला भिडावं लागेल. मग प्रश्न उपस्थित होतो की यावर उपाय काय? तर स्वाभाविकरित्या आता हत्ती जर आणला आहे तर त्याच्या चाऱ्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. कार्यक्षेत्रात आणि कार्यक्षेत्राच्या बाहेर त्याच्या चाऱ्याची व्यवस्था म्हणजे ऊसाची व्यवस्था करावी लागेल. हा एकच मुद्दा त्या संदर्भात शिल्लक राहतो. VSIनी पण सांगितलं, आम्ही अनेक वेळा आग्रह धरला, ते नवीन तुम्हाला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऊस वाढवला पाहिजे. दिशा कोणती असली पाहिजे? बऱ्याचदा चर्चा होते की आदिवासी भागात ऊस वाढवला पाहिजे. मी आदिवासींचा पक्षधर आहे. माझ्या आयुष्याचा सर्वात जास्त काळ हा आदिवासींच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्याच मागण्यांसाठी खर्च केलेला आहे. तरी सुद्धा जरा प्रॅक्टिकल विचार आणि दृष्टिकोन आपण घ्यावा लागेल. त्या भागातील जमिनीची परिस्थिती, उपलब्ध पाणी आणि त्या ठिकाणचं मनुष्यबळ, भौगोलिक परिस्थिती पाहता त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन घेणं, हे जर खालच्या भागातच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च इतका वाढलाय परवडत नाही, तर ते वर परवडेल अशा प्रकारचा भास पाळणं ही चुकीची गोष्ट आहे. हे आपण सर्वांनी जितक्या लवकर समजून घेऊ तेवढ्या लवकर योग्य होणार आहे. तिथे हिरडा चांगला पिकतो तर हिरड्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व्हावेत. तिथे वनौषधी चांगल्या पिकतात तर त्याच्याबाबत काही प्रक्रिया व्हावी. तिथे भाताचं, वरईचं, नागलीचं, सावाचं पीक चांगलं होतं तर ते त्यांच्या उन्नतीचं साधन व्हावं. उर्वरित जो पट्टा आहे ऊसाचा,
त्याच्यामध्ये प्रवरेच्या पट्ट्यात सिंचनाच्या व्यवस्था अगोदरच्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक केल्या. मी राजकीय विरोधक आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत कम्युनिस्टांच्या आदल्या पिढीने माझ्यामध्ये दिलेली आहे. प्रवरा पट्ट्यामध्ये त्या उपाययोजना झाल्या आणि त्यामुळेच काही प्रमाणामध्ये ऊस या पट्ट्यात वाढला. परंतु तीच बाब मुळेच्या पट्ट्यामध्ये पाणी वाटपाच्या भानगडीमुळे होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे मुळेच्या पट्ट्याचं पाण्याचं पुनर्वाटप होणं हे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. ही बाब राज्यकर्त्यांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आढळेचं खोरं हे पाण्याच्या दृष्टीनं तुटीचं क्षेत्र आहे. केवळ 1 TMC पाणी आढळ्याच्या खोऱ्यामध्ये साठतं. पण आढळ्याच्या खोऱ्याच्या जमिनीचा पोत आणि भौगोलिक परिस्थिती ही ऊस लागवडीसाठी आदिवासी पट्ट्यापेक्षा भिन्न आहे आणि म्हणून त्या पट्ट्यात आढळा बारमाही करण्यासाठीच्या उपाययोजना झाल्या. बारमाही पाणी उपलब्ध झालं तर तिथे ऊस लागवडीचं क्षेत्र वाढण्याच्या शक्यता आहेत. अभ्यास झालेला आहे. आम्ही परवा पण अभ्यासक लोकांना घेऊन हिंडलो. माझ्या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याच्यावर काम केलेलं आहे. आम्हीच केवळ फार काही शोध लावला अशातला आमचा दावा नाही. पण त्याला अधोरेखित करून मला पुढे जायचं आहे की बिताका वळणचर 300-350 MCFT पाणी उपलब्ध होऊ शकतंय. खिरवेरे वळणचर, खिरवेरे मानमोडीचा चर 300 ते 500 MCFT पाणी उपलब्ध होऊ शकतंय आणि पट्टा किल्ल्याला थोडीशी डागडुजी त्या खालच्या बाजूच्या वळण बंधाऱ्यासाठी केली तर 50 MCFTचं पाणी उपलब्ध होऊ शकतंय. बेरीज जर केली तर आढळे जेवढं पाणी आहे तेवढं पाणी वरच्या भागात उपलब्ध होऊ शकेल आणि त्यातून काही प्रमाणात ऊसाचं क्षेत्र वाढू शकेल. जिथे उपाय करून डोकं आपटून काही होणार नाही तिथे उगाच एनर्जी खर्च करणं मला असं वाटतं दात कोरून पोट भरत नसतंय. हे समजून घेऊन सिंचनाचा पट्टा मजबूत करणं, मुळा आणि आढळा सक्षम करणं याच्यावर आपण अधिक कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. हे नम्रपणाने मला आपल्या पुढे मांडलं पाहिजे. ऊसाच्या उत्पादकतेबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे. पर हेक्टरी उत्पादन आपलं किती आहे? व्हीएसआयने याच्याबद्दलचा अभ्यास केला, आपल्या पुढे मी मांडलं. मी अनेक वेळा मला विजय देशमुख साहेब म्हटले आम्हाला कधीतरी उगलेल ना आणि आम्हाला बोलवत चला, आम्ही पाठिंब्यापुरते बरे आहोत ना साहेब. अशी राज्यात परिस्थिती आहे. कारखान्याने आम्हाला बोलवलं हे मान्य करतो. त्यांनी पाठिंबा घेतला तसं बोलवलं, पण आम्हीच जरा गुलाबी वादळात म्हटलो आता आपलं काम संपलेलं आहे. बोलवलं, त्यांच्यावर टीका मला करायची नाही आहे. गांभीर्यानं त्यावेळेसही मी मांडलंय. उत्पादकता काय पर हेक्टरी ऊसाची आपल्याकडे ती वाढवण्याची क्षमता आहे की नाही? पान नंबर 9 वर आपण उपाय सुचवलेत. काय काय केलं पाहिजे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि आम्ही हे सगळं केलं असं सांगितलंय. मला प्रश्न उपस्थित करायचा अधिकारी मित्रांना की तुमच्या ह्या सगळ्या डिपार्टमेंटनी एवढे प्रयत्न उत्पादकता वाढीसाठी जर केलेले आहेत तर उत्पादकता किती वाढली हे जाणून घेण्याचा सभासदांना अधिकार आहे. जरा तुम्ही त्याबद्दलचं सांगितलं पाहिजे की तुमच्या ह्या प्रयत्नांमुळे उत्पादकता किती वाढली. डीटीपी केली जाते कॉम्प्युटरवर आणि सालाबादाने मागच्याही वेळी हेच 9 उपाय, आत्ताही हेच 9 उपाय आणि गुण येत नसेल तर सुधारणांची आवश्यकता आहे. हे जरा कृपा करून समजून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, 4 मुद्दे जे व्हीएसआयने सांगितले होते, पिन पॉइंट, बिलकुल जादा वेळ घेणार नाही, मला बिलकुल तुमचा सगळ्यांचा अंत पाहायचा नाहीये. व्हीएसआयने काय सांगितलं? तोटा होतोय, किती होतोय? प्रति क्विंटल. एक मुद्दा सांगितला उत्पादन वाढीचा. दुसरा मुद्दा प्रशासनामध्ये काटकसरीचा मुद्दा आहे. काटकसरीचा मुद्दा आहे. आम्ही एका रव्या रुपयाला ना कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ना सत्ताधाऱ्यांच्या कुणाच्याही संचालक मंडळाला कधीही न शिवलेली आम्ही माणसं आहोत. बिलकुल स्वच्छ चारित्र्य ठेवण्याची शिकवण लाल बावट्यांनी आणि कम्युनिस्टांनी आम्हाला दिलेली आहे. आमची सगळी पतपणाला लावून आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर उभं राहिलो आणि आम्ही म्हटलो की हो हे काटकसरीनं कारभार करतील आणि मी होतो भाषण करणारा त्याच्यामध्ये. मग अपेक्षा आम्ही ठेवली पाहिजे काटकसरीनं कामगार करण्याची. पण 5-6 महिन्यानंतर पेपरमध्ये बातमी येते की काही अधिकारी सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा आम्ही स्वतःला तुमच्या बरोबर आम्हालाही टीकेचा भागीदार झालो ना. व्हॉट्सअपच्या चर्चा, फेसबुकच्या चर्चा, एक नव्या रुपयाचा लाभार्थी नसताना सुद्धा सहन करावं लागलं ना. आणि कारखान्याच्या इलेक्शन मध्ये बाप जन्मात कोणी आमच्या विरोधात बोलत नव्हतं. वाटेल ते आरोप, बेनबुडाचे, वाटेल त्या सगळ्या पातळीचे, बाहेरून लोक बोलवून बदनाम करण्याचे प्रयत्न, हे सगळं सहन केलं ना आम्ही लाभार्थी नसताना. का केलं? बदल झाला पाहिजे आणि तुम्ही इथे आलात तर काहीतरी व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे यासाठी हे पणाला लावलं.
बाहेर बोलायचं नव्हतं म्हणून गप्प बसलो आणि बुक्क्यांचा मार सहन केला. 6 महिन्यानंतर ऐकायला येतं की अधिकारी भ्रष्टाचार करतात, कमिशन घेतात. आणि एका पत्रकाराने मला येऊन सांगितलं, दाखवलं कशा पद्धतीनं कमिशन खात्यावर वर्ग झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या. त्या दिवसापासून कारखान्याची पायरी चढायची अजिबात इच्छा राहिली नाही, हे नम्रपणानं मला सभासदाला सांगायचं आहे. त्याला तुम्ही काढून टाकलं, तुमचा आभार. पण सभासदांनी व्यक्त केली भावना की एवढं परिवर्तन झाल्याशिवाय साठी आणि तुम्ही किती कष्ट घेता आम्ही पाहिलंय ते कर्ज उपलब्ध करण्यासाठी. आजारी असताना तुम्ही इंट्राकॅट काढून गेलात आणि कर्ज काढलं हे आम्हाला मान्य आहे. सगळ्या संचालक मंडळांनी स्वतःच्या नावावर कर्ज घेतलं हे आम्हाला मान्य आहे. तुमचा त्याग, तुमच्या कारखाना सुरू करण्याबद्दलच्या सगळे प्रयत्न हे कुणी नाकारत नाही, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण दुसऱ्या बाजूला या सगळ्या घागरीला खालून जे बुराक पडलेलं आहे ते जर बुजलं नाही तर मला वाटतं आपल्याला इच्छित मार्गाकडे जाता येणार नाही. सभासदांच्या भावना समजून घ्या. कोण भ्रष्टाचारी होते, कोण घागरीचे शुक्राचार्य आहेत बुराक पडलेले, चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि वसुली झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या बाबतीमध्ये आपण विचार करा. निलंबित करणं हा फक्त उपाय होऊ शकणार नाही. म्हटलो काटकसर सर्व पातळीवर झाली पाहिजे. VSIने काही मुद्दे सांगितलेत, कुठे चुकतंय जाहीरपणाने बोलण्याची आज वेळ आली म्हणून सांगतो. ऊस बेनं जे आहे VSIने सांगितलं 265 आपण लावतोय, त्याची उत्पादकता कमी आहे आणि उत्पादकता त्याचं वजन जादा येत असलं तरी त्याच्यातून क्रसिंग होणारी साखर कमी आहे आणि म्हणून त्याने रिकमेंड केलं की याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. 9 मुद्दे दिलेत साहेब तुम्ही अहवालात, परंतु आमच्या शेतकी खात्याला मला विचारायचं आहे की याच्याबद्दल आज 3 वर्षामध्ये नक्की 86-032 आणि 18-125 बद्दलची शिफारस तुमची मागच्या सर्वसाधारण सभेला मी आलो नाही गुलाबी वादळामुळे, पण त्याच्या अगोदरच्या सभेला हा निर्णय घेतला ना आपण. मग त्याची वाढ होण्यासाठी या 8 मुद्द्यामध्ये तुम्ही समावेश केला होता. किती वाढ झाली हे जाणून घेण्याचा सभासदांना अधिकार आहे. झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. खरेदी किंमत जी आहे ऊसाची प्रतिटन, विजय साहेब, प्रतिटन ऊसाची जी खरेदी किंमत आहे राज्याच्या सरासरीच्या तुलनेत VSIचा अहवाल आहे, अजित नवले काय सांगत नाही, 312.74 रुपयेच्या पेक्षा किफायतशीर दराने तुम्ही ऊस खरेदी केला सरासरीपेक्षा, असं शिफारस तुम्हाला मिळाली. तुमचा आभार आणि अभिनंदन. चांगलं केलं, जरा फायदा केला तुम्ही. 312 रुपये किफायतशीर दराने तुम्ही ऊस खरेदी केला, पण तोडणी वाहतूक खर्चाच्या बद्दल बाहेरून ऊस आणावा लागल्यामुळे आपल्याला राज्याच्या सरासरीच्या तुलनेत 77.74 रुपये प्रति टनासाठी एक्स्ट्रा खर्च करावे लागले. हे सुद्धा त्याच्या खालच्या ओळीत नमूद आहे. खरेदी कर जो दिला त्याच्यामध्ये 5.43 रुपये हे अधिकचे आपल्याला खर्च करावे लागले, हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जे काही VSIने पॉइंट दिले होते याच्यावर काम करण्याची आवश्यकता होती. मनुष्यबळ जे झालंय त्याच्यामध्ये खर्च जो झालेला आहे राज्याच्या तुलनेत मनुष्यबळावर 276 रुपये जास्त आपले प्रति टन खर्च होत आहेत. मनुष्यबळ म्हटलं की आपल्याला कामगार आठवतो आणि रोजंदारी कामगारावर आपण टीका करून मोकळे होतो. परमनंट न झालेल्या कामगारांवर आपण टीका करून मोकळे होतो, परंतु ज्यांच्या खात्यामध्ये कमिशनचे पैसे आले त्यांच्याबद्दल मात्र त्यांना आपण निलंबित करून सोडून देतो. हा न्याय नाहीये, हे मला नम्रपणाने इथे सांगितलं पाहिजे. कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर हे 274 रुपये जे इथे खर्च होत आहेत याच्यावर व्यवस्थितपणाने तो कसा कमी करता येईल आणि गरीब कामगारांना बळी देऊन नव्हे, त्यांना हुद्दे अजून दिलेले नाहीयेत, ते रोजंदारीचे कामगार इंजिनियरच्या पॉइंटवर काम करताना आपल्याला दिसत आहेत, त्यांचं पोट आणि अधिकार मारून नव्हे, ज्यांचं जादा भरलेलं आहे त्यांचं काही कमी करता येईल का असा प्रयत्न करून या मनुष्यबळाचा खर्च कमी केला पाहिजे, ही नम्रपणाची विनंती या अगोदरही केली आहे. आज विजय साहेब नाविलाजाने जाहीरपणाने मला करावी लागते. कॅश कन्व्हर्जन कॉस्टच्या बद्दल VSIने आपलं लक्ष वेधलेलं आहे. कॅश कन्व्हर्जन कॉस्ट ही आपल्या राज्याची जी आहे ती राज्याची कॉस्ट 596.27 रुपये आहे प्रति टन. 596.27. आपल्या कारखान्याची किती आहे? आपल्या कारखान्याची प्रति टन कॅश कन्व्हर्जनची कॉस्ट 916.97 रुपये प्रति टनाची आहे.
आणि हे आकडे हे अजित नवलेचे नाही. मला जरा ह्या कम्युनिस्टांनी वाईट सवय लावली, पुराव्याशिवाय बोलायचं नाही. हे आकडे कारखान्यांनीच मला त्यावेळी उपलब्ध करून दिले होते गुलाबी वादळाच्या पूर्वी. त्यामुळे हे ऑथेंटिक आकडे आहेत. आणि मला खात्री आहे की माझ्या प्रश्नाला काही स्पष्टीकरण देताना ही बाब की हे आकडे कुठून आले तर ते लक्षात यावे म्हणून आपल्याला सांगतोय. किती फरक पडतोय कॅश कन्व्हर्जन कॉस्ट मध्ये आमदार साहेब? प्रति टन 220.70 पैसे, 220 रुपये 70 पैसे प्रति टन, एवढा फरक राज्याच्या सरासरीच्या तुलनेत अकोल्याचा पडतोय. कमी करायला पाहिजे ना, उपाययोजना त्यासाठी करायला पाहिजे. आणि त्यासाठी बारकाईनं ऍक्शन प्लॅन जो व्यवसायाने सुचवला त्याच्यावर काम करू शकतील अशा लोकांची नियुक्ती करायला पाहिजे. मागचा अहवाल काढून बघा. मला वाटतं अहवाल असेल किंवा अजितदादांना तुम्ही जे पत्र दिलं, वाईट सवय मला लागल्यात काही गोष्टी मी ठेवतो जपून. तिथं लिहिलं होतं ना की तुमची जी काही साखर तुम्ही विकाल ती किती रुपयानं विकावी आणि तुम्ही जे परचेस कराल ते किती रुपयानं केलं जावं, यासाठी एक स्वतंत्र आर्थिक सल्लागार नेमा, बाजाराचे चढ उतार तपासा, किफायतशीर प्रमाणात साखर विका, मोलॅसेस विका आणि स्वस्तामध्ये कच्चा माल आणि अवजारं विकत घ्या. कॅश कन्व्हर्जन कॉस्ट सुद्धा कमी करण्याबद्दल अशा तज्ज्ञांची मदत घ्या. मी आग्रह धरला, मी आज जाहीरपणाने हे सांगावं लागलं, पण आतमध्ये मी आग्रह वारंवार धरलेले आहेत. मला चौकटीत काम करण्याची सवय आहे, पण आज माफ करा, थोडंसं माझ्याच बद्दल लोक म्हणू लागले त्यामुळे मला जाहीरपणाने काही सूचना कराव्या लागलेल्या आहेत. फॅक्टरी ओव्हरहेडच्या बद्दलची सूचना अजितदादांनी इथे याच मंचावरून केलेली होती. प्रवास आहे, वाहन आहे, प्रशासकीय खर्च आहे, समारंभ आहे. सरासरी राज्य जे आहे त्या राज्याच्या तुलनेत आपला ओव्हरहेड जे आहेत हे किती रुपयानं जादा आहे प्रति टन? प्रति टन ऊसाच्या बद्दल 76.93 रुपयानं राज्यापेक्षा आपण जादा आहे. ओव्हरहेड कमी करता येऊ शकतात. उपाययोजना त्याबद्दल करून त्याच्यामध्ये काही फरक करता येऊ शकतो. मित्रांनो, बेरीज करेल सांगेल, एका टनामध्ये याच्यावर जर काम केलं गेलं, प्रकाशराव, याच्यात जर काम केलं गेलं, व्यवसाय असं म्हटली 446.54 रुपये इतका फरक प्रति टन पडू शकतो. 400-450 रुपये ऊस उत्पादकांना जादा देऊ शकतात किंवा हे उपाययोजना केल्या तर तेवढ्यानं कर्ज कमी करता येऊ शकतं. ऍक्शन प्लॅन या दृष्टिकोनातून हवा. मुद्दा नंबर 2 मी संपवला. मुद्दा नंबर 3, शेवटचा मुद्दा सरकारच्या संदर्भात आहे. काय भूमिका आहे सरकारची? तुम्ही सगळे सरकार बरोबर आहात. तुम्हाला विनंती मला करायची आहे, मला माहिती आहे राजकारणाचं मंच नाही, जे काही विश्लेषण करायचं पुढच्या निवडणुकांमध्ये करू, परंतु मला भान आहे आणि म्हणून भान असल्यामुळे कोऑपरेटिव्हला नख लावण्याची भूमिका आम्ही कधी घेतली नाही. तुम्हाला अडचण होईल असं वागलो नाही, केली करता आली तर मदत केली. आणि पण तरी सुद्धा काही सूचना मला करायच्या आहेत. सत्तेत तुम्ही आहात, तुम्ही रस्त्यासाठी पैसे आणले, तुमचं अभिनंदन. रस्त्यावरून वाहून जाणार असणारा ऊस हा तोट्यात जाता कामा नये यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याचं दायित्व तुमचं आहे. तो ऊस कितीनं जातोय साहेब? का भाव मिळत नाही? मुद्दा नंबर 3 जो आहे तो म्हणजे या सरकारने साखरेच्या बद्दल एक धोरण घेतलं, त्याच्या खाली साखर विकायची नाही असं धोरण घेतलं. त्यामुळे साखर कारखानदारीला मदत झाली. आम्ही अभिनंदन केलं, चांगला निर्णय केला. परंतु 2019ला तुम्ही 31 रुपये दिले. त्याच्यानंतर इस्माने मागणी केली, किसान सभेने मागणी केली. मला आपल्याला सांगू द्या, प्रसिद्धी करण्याचं खूप कौशल्य आपल्यामध्ये जरा कमी असल्यामुळे आपलं काम येत नाही. आम्हाला त्या रिबिनी कापण्याची सवय किंवा ट्रेनिंग तुमच्याकडून घ्यावं लागेल. पण या शिष्टमंडळात मी होतो केंद्रीय पातळीवर आणि आम्ही गेलो आणि भेटलो की 31 रुपयात कोणतीही साखर कारखानदारी तग धरू शकणार नाही. 31 रुपये तुम्ही मिनिमम जी काही विक्री किंमत आहे साखरेची, MSP तुम्ही ठरवली, मॅक्झिमम सेलिंग प्राइस, मिनिमम सेलिंग प्राइस, आणि त्याचा परिणामच झाला की त्यात वाढच केलेली नाहीये. उत्पादन खर्च वाढतोय, कन्व्हर्जन कॉस्ट वाढते, तुमचे बाकी सगळे हेड्स वाढतायत, परंतु साखरेची किंमत तुम्ही शहरी मतदारांना खुश ठेवण्यासाठी, आता तर लाडली बहीण आली आहे, लाडल्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आमच्या लाडल्या शेतकऱ्यांना मातीत घालण्याची भूमिका घेतलेली आहे. हे सुद्धा गुलाबी वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून आमची विनंती आहे, भेटा जाऊन अमित शाह साहेबांना. आज जालिंदर वागचौरे, आप तो बहुत खुश होंगे. वो गए क्या? एक गए, वो तो बहुत खुश होंगे. ते त्यांची भाषणं मी ऐकायचो, ते म्हणायचे बाकी सगळं राहू द्या, पण आमच्या
मंत्र्यांचे फोटो, आमच्या आमदारांचे फोटो तुम्ही याच्यावर छापत नाही. आता मी पाहिलं सगळ्यात मोठा तुमचाच फोटो छापलेला आहे साहेब. काय प्रॉब्लेम नाही. अमित शहा साहेबांचा फोटो आहे, मोदी साहेबांचा फोटो आहे. कम्युनिस्टांचा कोणताच फोटो नाहीये, डाव्यांचा नाही, उजव्यांचा नाही. आमचं योगदान कमी आहे इथे कारखाना उभा करण्यात, शेतकरी उभा करण्यात. ते मान्यच आहे आम्हाला. आम्ही आहे ते घोषणा द्यायला काय मत ते राहू, काही हरकत नाही. बरं, आप खुश हो गए अभी? मोदी साहब का फोटो आ गया, आप आ गए क्या? आ जाओ आप आ जाओ. तो जालिंदर भाई, हमने हमारा काम कर दिया. आम्ही किसान सभेचं शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि तुमच्या मंत्र्यांना भेटलोय आणि इस्मानी मागणी केली आहे की आता गुलाबी ग्राहकांना खुश करण्यासाठी तुम्ही जे धोरण घेतलं त्यामुळे FRP मध्ये जी वाढ झाली आहे ती देशात देता येत नाही. हे वास्तव सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून या 31 मध्ये वाढ झाली पाहिजे. ही मला वाटतं सगळ्या साखर उद्योगाची मागणी ही जरा सत्ताधाऱ्यांनी रेटली पाहिजे. स्पिरिटच्या बद्दल आणि इथेनॉलच्या बद्दल काय आहे, पेपर वाचता मला BJ देशमुखांनी मागे सांगितलं, हे कोतुळच्या लोकांना घेऊन आंदोलनाला बसले. साहेब, अभ्यास केल्याशिवाय मागणी घेणारे कम्युनिस्टांमध्ये जन्माला आलेले नाहीत. आणि दुधाबद्दल कोणत्या चौकात तुम्हाला कुठे चर्चा करायची मी तुम्हाला निमंत्रित करतो. जर थोडंसं जरी मला कमी वाटत असेल त्या दिवसापासून दुधाचं नाव घेणार नाही. बिलकुल अभ्यासाशिवाय आणि प्रामाणिकपणाशिवाय रणांगणात उतरणं हे लाल बावट्याला जमत नाही. आपली ती चर्चेची तयारी आहे. आज हे ऊसाचं व्यासपीठ आहे, ऊसाचं व्यासपीठ आहे. इथेनॉलच्या बद्दल किती प्रचंड हेळसांड झाली आहे धोरणाबद्दल. अनेक वेळा बंधनं लादली गेली आणि अनेक वेळा इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करण्याचं धोरण बदललं गेलं. अनेक वेळा त्याचं ऊसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल करण्याच्यावर बंदी घातली गेली, बंधनं लादली गेली. गुलाबी वादळाला आम्हाला विनंती आहे, तुम्ही जरा आमचा हा संदेश राज्य पातळीवर, अमितराव, राज्य पातळीवर नव्हे केंद्रीय पातळीवर आमदार साहेब शिष्टमंडळ घेऊन जा. जिथे तुम्हाला मदत लागेल, राजकारण बाजूला, तालुका आणि सभासद म्हणून आम्हीही बरोबर उभे राहू. परंतु इथेनॉलचं धोरण धडाचं झालं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घ्या, ही विनंती मला आपल्याला करायची आहे. मित्रांनो, मुद्दे खूप आहेत पण मला माहिती आहे की एकदम सगळं टाकून त्याचा काय फार उपयोग होत नाही. मी एवढंच सांगेल की तुमचे चांगल्या प्रयत्नांना आम्ही तुमच्या बरोबर आहोत. गायकर साहेब, तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी आणि हा कारखाना चालवण्यासाठी तुमचं सगळं संचालक मंडळ, लोकप्रतिनिधी आणि राज्याचं सुद्धा नेतृत्व आणि मधुकर पिचडांचा सुद्धा मी उल्लेख करेल, ज्या सर्वांनी मदत केली आणि त्या तुमच्या सगळ्या प्रयत्नाला कामगारांनी जी प्रचंड साथ दिली आणि ऊस उत्पादकांनी सुद्धा झळ सहन केली. आपल्या सगळ्यांची भावना हा कारखाना चालावा अशी आहे. सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे, टीका कमी करायची आहे, उपयुक्त सूचना करायच्या आहेत. कधीतरी आमच्याही सूचनेकडे गांभीर्यानं पहा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद. लाल सलाम. त्याला पण काही युटर्न आहे का? नाही. मग आता काय करावं लागेल? एकमेव जर काय करायचं असेल तर आपल्याला ऊस उत्पादन कसं